दरम्यान कोकणातील शेतकरी आक्रमक झालेत। अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे। त्याची मागणी केलेली आहे, पण शेवटी कोकणातला हापूस आंबा हा ब्रँडच वेगळा आहे। मागण्या कोणी करू शकतं, मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाहीये। त्यांनी त्यांची मागणी करावी। शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचंय यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना। केंद्रामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत, सन्मान्य सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत, आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, महायुतीचे मंत्री आहोत। आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत। तुम्ही निश्चिंत राहा। दरम्यान कोकणच्या हापूसवर गुजरातनं केलेल्या दाव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। हो, हापूस आंब्यावर आता गुजरातने दावा केलाय। वर्ल्ड म्हणजे कोकणच्या हापूसला वडसाल हापूससाठी त्यांनी मानांकन भौगोलिक मानांकन नाही सगळं करतील ना। म्हणजे जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही। मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल, त्याची ती सुरुवात आहे। हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गडसुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधले असंही म्हणतील। तर आता राजे आहेत ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत, राजे आहेत, राजा बोले दल हाले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य।